आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे आशीर्वाद आणि माननीय अमित भाई शाह असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, यांचं मार्गदर्शन नेतृत्व ह्या महायुतीच्या माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या महायुतीच्या धोरणावर राज्यातल्या जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने शिक्कामोर्तब केलेलं. राज्यात सुद्धा बघितलं तर 200 आणि विजयाचं संपूर्ण श्रेय जे आहे हे माझ्या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी समर्पित करतो. त्यांचा विश्वास, प्रेम, त्याचबरोबर आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील, आमचे वडील आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील यांनी अविरतपणे ज्या जनतेच्या करता आपलं आयुष्य समर्पित केलं. खरं म्हणजे त्यांना आज मी त्यांच्या स्फूर्तीला आज अभिवादन करतो. आमच्या मातोश्री त्यांनाही मला खरं आज मन भरून येतं. त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉक्टर सुजय त्यांनी सुद्धा अपार अशी मेहनत घेतली. परंतु त्याचबरोबर मतदारसंघातल्या तमाम जनतेने जो विश्वास व्यक्त केला आठवणदा, हे आयुष्यात हे माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात मोठं ऋण ह्या जनतेने माझ्यावर केलेला आहे आणि ह्या ऋणातच मी राहू इच्छितो. म्हणून हा विजय मी या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो. आघाडीकडनं मोठा दावा केला जात होता की राज्यात आघाडीचे सरकार येईल, मात्र दुसरीकडे चित्र बघितलं तर 200+ जागा महायुतीच्या येताना दिसत आहेत. हा विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावर राज्यातल्या जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. त्याचबरोबर महायुती सरकारच्या धोरणावर मी म्हटल्याप्रमाणे हा जनतेनं आपला शिक्कामोर्तब केलेला आहे. भूषो न भविष्यती असा विजय महायुतीला मिळाला. जेवढे बोल घेवढे होते महाविकासमधले जे सोकाळ नेते यांनी त्यांचा जनाधार केव्हाच गमावला होता, त्याच्यावर राज्यातल्या जनतेने आता शिक्कामोर्तब केलं. बाळासाहेब थोरात तुमच्या मतदारसंघात येऊन सांगत होते की दहशतीचं झाकण इथली जनता उडवेल, मात्र आज बघितलं चित्र तर संगमनेरातून ते पिछाडीवर दिसत आहेत, पराभवाच्या छायेत दिसत आहेत. 11,000 मतांनी ते पिछाडीवर. असं आहे की खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली, डॉक्टर सुजयची बदनामी केली, शेवटी दहशतीचं जे झाकण आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं फेकून दिलं आहे आणि सर्व दबाव, सर्व पैशाचा, अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिला त्यांनी शेवटी. परंतु लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा, जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे संगमनेरच्या मतदाराने दाखवून दिलं. नाही, आता असं आहे की तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात ना, पण तरी मला वाटतं सगळ्यात जास्त पक्ष सदस्य असणारे BJP आहे, भाजपचा पक्ष आहे. मला वाटतं आमचे नेते माननीय देवेंद्रजींनी ज्या गतीने सगळं व्यूहरचना केली आहे निवडणुकीत, मला वाटतं खरं म्हणजे मला विचारलं तर आमचे नेते देवेंद्रजी आहेत, अतिशय राज्याला समर्थपणे घेऊन जाऊ शकतील. पण शेवटी हा निर्णय अंतिमतः आदरणीय मोदी साहेबांनी घ्यायचा आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील पवारांचा झंझावात, पवारांची जादू पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं, मात्र अद्याप त्यांचं काही तसं दिसून येत. असं आहे की पवारांचा झंझावात कधीच नव्हता. लोकसभेला हा जो खोटा नॅरेटिव्ह होता, घटना बदलणार, संविधान बदलणार, त्याला बळी पडले लोक. पवारांची विश्वासार्हता महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा संपलेली आहे. 12 पैकी जवळपास 11 जागांवर महायुती आघाडीवर आहे. काय चित्र वाटतंय जिल्ह्यात, किती सीट्सवर निवडून? नाही, आता काउंटिंग चालू आहे. काही बाकी कसं आहे, काही भागामध्ये कमी जास्त होत राहतं, पण तरी जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला जो कौल आहे त्यामुळे जिल्ह्याच्या जनते, तमाम जिल्ह्याच्या जनते सुद्धा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. लाडक्या बहिणींचा हा सगळा परिणाम नाही, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होताच. तोच खरं आमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे. आमच्या लाडक्या बहिणी दिलेला आशीर्वाद, दिलेल्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाताना एक संघपणे आम्ही दाखवलेली जी एकी होती त्याचा तो परिणाम होता.